विनायकं गुरु भानु ब्रह्मा विष्णु महेश्वर सरस्वती प्रणदातौ सर्वकार्यात् मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव आदिदेवो भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपालकृष्ण लोकाभिरामं रणरङ्गवीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियबुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमोचते। 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 वाराणस्यां वैष्णोदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मोत्तमं पापं दर्शनेन विनश्यन्ति। दर्शनेन विनश्यन्ति। दर्शनेन विनश्यन्ति। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम श्री राम जय राम। श्री राम जय राम श्री राम जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की नमः। पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। अशोका सर्व प्रकारचा शोक रहित आणि शोक दूर करणारा। तारणा संसार सागरातून तारून नेणारा। तारा जन्म जरा मृत्यू या भयापासून तारणारा। शूरा पराक्रमी शौरी शूरवीर वसुदेवांचे पुत्र म्हणजे भगवान श्रीकृष्ण। जनेश्वरा समस्त लोकजीवांचा स्वामी। अनुकूल आत्मरूप होऊन सगळ्यांना अनुकूल। शतावर्त धर्मरक्षक करण्याकरता शेकडो अवतार धारण करणारा। पद्मी आपल्या हातात कमल धारण करणारा। पद्माभिनक्षण कमला समान कोमल दृष्टी असलेला। पद्मनाभ पद्मनाभ कमलाच्या आपल्या नाभीला स्थिर ठेवणारा। अरविंदक्ष कमला समान ज्याचे डोळे आहे।
पद्मगर्भ हृदय कमल ज्याचं ध्यान करण्यास योग्य आहे. शरीरभूत अन्नरूप सर्व शरीराला भरण करणारा, महावृद्धी महान विभूती असणारा, रुद्ध सगळ्यांच्या चढण वडण करणारा, वृद्धात्मा पुरातन आत्मवान, महाक्ष विशाल नेत्र असणारा, गरुडध्वज गरुड चिन्ह युक्त ध्वजा ज्याची आहे, अतुलहा तुलनारहित, शर्भा शरीर प्रत्ययाने प्रकाशित करणारा, भीमहा ज्याचं पापी लोकांना भय वाटतं असा भीमा, समयज्ञ समभावरूपानं यज्ञाला प्राप्त होणारा, हविरवी यज्ञामधला हविर्भाग घेऊन स्मरण ठेवून दुसऱ्याच्या पापाचं शालन करणारा, सर्व लक्षण्य लक्षण्यम समस्त लक्षांना लक्षित करणारा, लक्ष्मीवान वृक्षस्थळामध्ये लक्ष्मीला सदा वसवणारा, समितंजय संग्रामामध्ये विजय पावणारा, विरक्ष नाशरहित रोहित मत्स्यादी विशेष स्वरूप धारण करून अवतार करणारा, मार्ग परमानंद प्राप्तीचं साधन स्वरूप करणारा, हेतू संसाराच्या निमित्तानं उपादान कारण असणारा, दामोदर यशोदेच्या द्वारानं बांधला गेलेला, सह भक्तजनांच्या अपराधाचं सहन करणारा, महीधर पर्वतरूप पृथ्वीला धारण करणारा, महाभाग भाग्यशाली वेगवान तीव्र वेगाचा असणारा, अमितनाशना सारं विश्वाला भक्षण करणारा, उद्धव जगाची उत्पत्ती स्थिती उपादान करणारा, शोभन जगत उत्पत्ती समय प्रकृती आणि पुरुषात प्रविष्ट होणारा, क्षुब्ध करणारा, देव प्रकाश स्वरूप श्रीगर्भ संपूर्ण ऐश्वर्य आपल्या उदरामध्ये ठेवणारा, परमेश्वर सर्वश्रेष्ठ शासन करणारा, कारणम संसाराची उत्पत्ती मोठं साधन करणार, कारणम जगताचं उपदान निमित्त कारण असताना, करता सर्व प्रकारचा स्वतंत्र, विकर्ता विचित्र भुवनाची रचना करणारा, गहन विलक्षण स्वरूपाचं सामर्थ्य असणारा, गुह माया आपल्या स्वरूपातला झाकणारा, व्यवसाय ज्ञानमात्र स्वरूप असलेला, व्यवस्थान लोकपालाधिक समस्त जीवांच्या चारी वर्णांच्या धर्माची व्यवस्था राखणारा, समस्थान प्रलय सम्यक स्थानात स्थाननद ध्रुवाधिक भक्तांना स्थान देणारा, ध्रुव अविनाशी परमवृद्धी श्रेष्ठ विभूती असणारा, परमस्पष्ट ज्ञानस्वरूप होणारा व स्पष्टरूप अवतार विग्रहाला करणारा, तुष्ट एकमात्र परमानंद स्वरूप, पुष्ट सर्वत्र परिपूर्ण, शुभेक्षणा दर्शन मात्रानं कल्याण करणारा, राम योगी जनांना रमण करणारा, विराम प्रलयासमयी प्राण्यांच्या आपल्या विराम देणारा, विरत रजोगुण तथा तमोगुणानं सर्वथा शून्य, मार्ग मुमुक्षजनांना अमर होण्याकरता साधन स्वरूप असलेला, नेय उत्तम ज्ञान ग्रहण करण्यास योग्य, नय सगळ्यांच्या नियमाचं रक्षण करणारा, अनय स्वतंत्र, वीर पराक्रमी, शक्तिमतां श्रेष्ठ शक्तिमान अतिशय शक्तिमान, धर्म श्रुती स्मृती रूप धर्म, धर्मवित्तम समस्त धर्मवित्तमामध्ये उत्तम, वैकुंठ परमधाम स्वरूप, पुरुषः विश्वरूप शरीरात शयन करणारा, प्राण वायूपासून चेष्टा करणारा, प्राणदाह सर्ग आदीमध्ये प्राण प्रदान करणारा, प्रणव ओंकार रूप, पृथु विराट स्वरूप, हिरण्यगर्भ ब्रह्मरूप प्रगट करणारा, शत्रुघ्न
शत्रुतांना हनन करणारा, व्याप्त कारण रूपानं सगळ्या कार्यामध्ये व्याप्त असलेला, वायू पवनरूप, अधोक्षजा, ऋतू कालरूपीत लक्षित होणारा, सुदर्शन भक्तांच्या सुमार्गाचं दर्शन करून देणारा सुदर्शन, कालाहा सगळ्यांची गणना करणारा, परमेष्ठी आपली प्रकृष्ट महिमा स्थित करणारा, परिग्रह शरणार्थीद्वारा औरस ग्रहण करणारा, उग्र सूर्याधिक भयान करणारा, संवत्सर संपूर्ण भूतांचं वासस्थान, दक्ष सगळ्या कार्यामध्ये कुशलता करणारा, विश्राम इच्छेवाला मुमुक्षांना मोक्ष देणारा, विदक्षिण बलियज्ञामध्ये समस्त विश्वाच्या कल्याणात दक्षिणारूपानं प्राप्त करणारा. म्हणजे 3 पावलं जे घेतले ते दक्षिणारूपाने घेतले ते, म्हणून बलिराजाचा हात वरती आहे आणि देवाचा हात खाली आहे. दान घेणारा पेक्षा देणारा मोठा आहे, म्हणून भगवान काय से बडा तो भक्तों के दिल में पडा, म्हणून देव मोठा नाही. कोण मोठं? कावळे गुरुजी. हा म्हणजे भक्त आहे तुम्ही. विस्तार समस्त लोकांचं विस्तार कारण, स्थावर स्थाणू स्वयस्थिती पृथ्वी आदी पदार्थामध्ये आपलं स्थित राखणारा, प्रमाणम ज्ञानस्वरूप कारण स्वयं प्रमाण रूप आहे, बीजमव्ययम संसारात अविनाशी कारण, अर्थ सुखरूप होऊन सगळ्याचा प्रार्थनीय, अनर्थ पूर्ण काम होऊन कारण प्रयोजन करणारा, महाकोश मोठा खजिना, महाभोग सुखरूप महान भोग देणारा, महाधन यथार्थ अतिशय धनस्वरूप असणारा, अभिन्न उत्कट विकाराच्या रहित, स्थाविष्ट विराट स्वरूप स्थितीत करणारा, अभू अजन्म, धर्मयुग धर्माचं स्तंभरूप, महामख अर्पित करणारा, यज्ञाचं निवारण रूप व महाफलदायी बनवणारा, नक्षत्र नेमी समस्त नक्षत्रांना केंद्र स्वरूप, नक्षत्री चंद्रस्वरूप, क्षम समस्त कार्यामध्ये समर्थन, क्षाम समस्त विकारांना क्षीण होऊन देणारा, परमात्मा स्थित, समिहन सृष्टी आदी भलती चेष्टा करणारा, यज्ञ सर्व यज्ञ स्वरूप, यज्ञ पूजनीय, महेज यज्ञ सगळ्यांचा अधिकार उपासनीय, क्रतू संयुक्त यज्ञ स्वरूप, सत्रम सत्पुरुषांचं रक्षण करणारा, सा गतिम सत्पुरुषांना प्रवणपणे स्थान करणारा, सर्वदर्शी समस्त प्राण्यांच्या कार्यात देखभाल करणारा, विमुक्तात्मा संसारिक बंधन रहित आत्मस्वरूप, सर्वज्ञ सगळे जाणणारा, ज्ञान उत्तम सर्वात उत्कृष्ट ज्ञान असणारा, सुव्रत प्रणपातील चेष्टा व्रत करणारा, सुमुख सुंदर व प्रसन्न मुख असणारा, सूक्ष्म अणुपेक्षाही अणु असणारा, स्मुक्ष अणु, सुघोष सुंदर गंभीर बोलणारा, सुखद आपल्या भक्तांना सर्व प्रकारचे सुख देणारा, सहित प्राणीमात्रांवर अहेतू दया करणारा, मनोहर आपले रूप लावण्य आणि मधुर भाषणांनी सगळ्यांचं मन हनन करून घेणारा, जितक्रोधा क्रोधावर विजय करणारा, अर्थात अत्यंत अनुसूचित व्यवहार केल्यावर सुद्धा क्रोध न करणारा, व्यवहाराच्या दृष्टीने सुद्धा ज्याने अनर्थ केलेला आहे त्याच्यावर सुद्धा परमात्मा क्रोध करत नाही. मग तुम्ही म्हणता तुमचं जर दिवा विजून गेला तर देव क्रोधला आहे, कसं काय सांगता? तर ते का सांगितलेलं असतं? आपण नीट कार्य करावं म्हणून. असं आहे. आज तुम्ही ती देवाची आरती नीट नाही केली म्हणून चटका लागला असं सांगणारे भरपूर असतात जगामध्ये. असं आहे. याच्याकरता ते ज्ञान असलं पाहिजे.
म्हणून जिथं क्रोधावर विजय मिळणारा वीरबाहू अत्यंत पराक्रमशील व भुजनयुक्त असणारा विदारणा अधर्मीयांना नष्ट करणारा स्वप्नवत प्रलयकाली समस्त प्राण्यांना अज्ञान निद्रामध्ये शयन करणारा लावणारा. अज्ञान निद्रा म्हणजे अज्ञान लोकांना ज्ञान नसतं, मग त्यांना ते शयन करून त्याच्यात नष्ट करून टाकतात. म्हणजे कशामध्ये दानवांना दिलं आणि देवांना दिलं अमृत, झोपून दिले सगळे, युद्ध संपून गेलं. म्हणून व्यापी आकाशात सर्व व्याप असणारा नैकात्मा प्रत्येक युगामध्ये लोक उद्धार करण्याकरता अनेक रूप धारण करणारा नैक कर्मकृत जगाची उत्पत्ती स्थिती प्रलय रूप भिन्न करणारा वत्सरा सगळ्यामध्ये निवास करणारा वत्सला भक्तांमध्ये परमस्नेह ठेवणारा वत्सी वृंदावनामध्ये बछड्यांचं पालन करणारा रत्नगर्भ रत्नाच्या आपल्या गर्भामध्ये धारण करणारा म्हणजे समुद्र सगळ्या रत्नांना आपल्या गर्भामध्ये धारण करतो म्हणून त्याला समुद्र. धनेश्वरा सर्व प्रकारच्या धनांचा स्वामी. धनगृप धर्माची रक्षा करणारा धर्मकृत धर्माची स्थापना करून स्वयं धर्माचं आचरण करणारा धर्मी संपूर्ण भक्तांचा आधार. सत सत्यस्वरूप असत स्थूल जगाचं स्वरूप म्हणजे असत जे आहे ते जगाचं स्थूल स्वरूप आहे आणि सत परमेश्वराचं स्वरूप आहे. क्षरम सर्वभूतमय अक्षरम अविनाशी अविज्ञात क्षेत्रात जीवात्मा विज्ञान म्हटला जातो. विलक्षण भगवान विष्णू सहस्रांश हजार किरणवाला सूर्यरूप विधाता सगळ्या चांगल्या प्रकारानं धारण करणारा कृत लक्षण श्रीवत्स आदी चिन्ह धारण करणारा गभस्ती नेहमी किरणांच्या मध्येच सूर्यस्वरूप स्थित करणारा सस्त्यस्व अंतर्यामी रूपानं समस्त प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये स्थित होणारा सिंह भक्त प्रल्हादांना नारसिंहरूप धारण करणारा भूतेश्वर संपूर्ण प्राण्यांचा महान ईश्वर आदिदेव सगळ्यांच्या आदिकारण दिव्य स्वरूप असणारा महादेव ज्ञानयोग ऐश्वर आणि महिमायुक्त देवेश समस्त देवांचा स्वामी देवभूत गुरु देवतांच्या विशेष रूपानं भरण पोषण करणारा परमगुरु. आता उत्तरा संसार समुद्रातून उद्धार करणारा सर्वश्रेष्ठ गोपती गोपरूपांचं म्हणजे गायीचं पालन आणि रक्षण करणारा गोप्ता समस्त प्राण्यांचं पालन करून रक्षण करणारा ज्ञानगम्यम ज्ञानाच्या द्वारानं जाणणारा किंवा ज्ञानद्वारा जाणून घेणारा पुरातन सदा एकरस असणारा पुराण पुरुष शरीरभूत शरीराची उत्पादन पंचमहाभूताच्या प्राणापासून पालन करणारा भोगता नितशय आनंदीपूजन भोगणारा कपिंद्र वानरांचा स्वामी म्हणजे श्रीराम भूरी दक्षिणा श्रीराम अवतारामध्ये यज्ञ करून समस्त ना दक्षिणा प्रदान करणारा सोमापा यज्ञामध्ये देवरूप यज मानसरूप सोमरसाचं पान करणारा अमृतापान समुद्र मंथनातून निघालेलं अमृत देवांना पाजणारा आणि पिणाराही सोम औषधीचं पोषण करणारा चंद्रमा स्वरूप म्हणून चंद्राच्या किरणांना सोम असं म्हणतात. आणि चंद्राच्या किरणांच्या योगानं ज्या कमळाच्या पुष्पामध्ये किंवा गुलाबाच्या पुष्पामध्ये चंद्राचे किरण जर पडले तर ते पुष्प पाण्यामध्ये टाकायचे आणि त्याचं प्यायचं पाणी प्यायचं ते म्हणजे ते सोमाचा गुण होतं. लोकांनी सोम याचा अर्थ काय लावला आहे पूरजित बहुविजय करून लाभ देणारा
पुरुषोत्तम विश्वरूप असून अत्यंत श्रेष्ठ, विनय दृष्टांना दंड देणारा, जय सगळ्यांवर विजय प्राप्त करणारा, सत्यसंदन खरी प्रतिज्ञा करणारा, दर्शाकुलामध्ये प्रगट होणारा, सत्वानाम पती यादवांचा आणि भक्तांचा स्वामी आणि योगक्षेम चालवणारा, जीवाहा क्षेत्रज्ञ रूपानं प्राण्यांना धारण करणारा, विनयता साक्षी आपल्या शरणागत संपन्न भक्तांचा विनयभावानं तात्काळ प्रत्यक्ष अनुरूप करणारा, मुकुंदहा मुक्तिदाता, अमित विक्रमा अपार पराक्रमी, अंभोनिधी जलनिधन समुद्रावर करणारा, अनंत आत्मा अनंत मूर्ती, मोहोदधिशया प्रलयकालीन महासमुद्रामध्ये शयन करणारा, अंतका प्राणीद्वाराने संहार करणारा. याचा हा जो आहे मोहोदधिशया प्रलयकालीन महासमुद्रामध्ये शयन करणारा. चैतन्य महाप्रभू होते, ते निर्वाण कालामध्ये समुद्रामध्ये गेले आणि समुद्रामध्ये गेल्यानंतर जसं नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली तसं त्यांना असं वाटायला लागलं चैतन्य महाप्रभूला की या समुद्रामध्ये माझ्या भगवंताने शरण केलं आहे, शयन केलं आहे. मग ते त्यांना ते दिसायला लागलं, मग जर माझा भगवंत तिथे शयन करतो तर मीही तिथे शयन करतो, म्हणून चैतन्य महाप्रभू समुद्रात चालले गेले. जलसमाधी. पण तिथे कोणी शयन केलं आहे समुद्रामध्ये? माझ्या प्रभूने. अशी त्यांची भावना होती. कारण अंतसुद्धा भावना शुद्ध झाला पाहिजे, म्हणून अंतकाली माणसाची भावना शांत झाली पाहिजे. मग या रोगाच्या व्याधीनं किंवा त्रासानं, रोगाच्या व्याधीनं किंवा त्रासानं मनुष्य त्रस्त होऊन जातो आणि त्रस्त झाला की त्याला ती भावनाने राहत जी शुद्ध राहायला पाहिजे. मग कोणाची अंतकाली भावना शुद्ध राहते? तर ज्यांनी जन्मभर या शरीराच्या यातना ह्या सुद्धा आपल्याला भोगून निभवायच्या आहे आशांची. आज मला तिथे म्हणजे डॉक्टर लोक ऐकायला होते, ते आरती झाल्यावर एक डॉक्टर आले माझ्याकडे. ते म्हणे, दादा या इथे जेव्हा आई ॲडमिट होती तेव्हा मी खूप लंगचा त्रास होता तिला सुरुवातीला, तर त्याचं औषध द्यायला मी येत असे म्हणे. माझ्याजवळ बसले ते. मग म्हटलं पुन्हा दुसरा त्रास सुरू झालेला होता. म्हणे आम्ही जे लंगचं औषध देतो ना त्याच्याने लिव्हर खराब होतं. आज म्हणजे ॲलोपॅथीमध्ये असं आहे, एक रोग बरा करायला गेलं की दुसरा रोग वाढतो. म्हणून ज्यांना श्वासाचा त्रास असतो त्यांचे लंग्स खराब होतात, तर त्यांनी जास्ती औषध घेऊ नये असं सांगितलं. म्हणून आता काय काढलं आहे, कोणाकरता सांगतो मी, हां, कारण त्याला जर औषध दिलं तर लिव्हरवर दुष्परिणाम होतो असं मला आज कळालं. हे ज्ञान आहे. आयुर्वेदामध्ये तसं नाही आहे. आयुर्वेदामध्ये त्याचा दुसऱ्या इंद्रियावर परिणाम होणार नाही. होमिओपॅथीमध्ये तसं नाही आहे की दुसरा परिणाम होणार नाही. म्हणून जैविक औषधं काढली आता की दुष्परिणाम होऊ नये. पण हे लोक काय म्हणतात त्याची पॉवर कमी आहे, ते इतकं पॉवरफुल नाही. आणि आपण आपल्याला एकच गोळीमध्ये डोकं बरं करत असतं. त्याचे साईड इफेक्ट दिलेले असते त्या गोळीमध्ये, साईड इफेक्ट. म्हणून जैनिक औषधं काढलेले. आता परवानगी दिलेली आहे आयुर्वेदिक डॉक्टरांना सुद्धा ॲलोपॅथी आणि जैनिक. म्हणून असं सांगितलेलं आहे.
मोहोदतिशय प्रलय कालात समुद्रात शयन करणारा, अनंत प्राण्यांचा संहार करणारा, अज जन्म विकार रहित, मोहर पूजनीय, स्वभाव्य नित्य सिद्ध कारण करणारा, स्वभावामध्ये दूध ठेवलं आहे जास्त खंदोनी पिऊन घ्या. आणि ते याची किल्ली कुठे त्या ड्रॉपमध्ये टाकले ना पण ते काढून ठेवून देते सकाळीपासून. संभाव्य नित्य सिद्ध होऊन कारण स्वभाव उत्पन्न करणारा, जित मित्र हा रावण शिशुपाल शत्रूंना जिंकणारा, प्रमोदना स्मरण मात्रानं नित्य प्रमोदित करणारा. हो, हे महत्त्वाचं आहे. आपण जे भगवंताचं स्मरण करतो या स्मरणानं आपल्यात काय फायदा होतो. आपल्याला फक्त काय माहिती आहे, देवाचं स्मरण केलं की भरपूर लक्ष्मी मिळते. नाही, लक्ष्मी ही गोष्ट वेगळी आहे, पण स्मरण केल्यानं भगवंताला स्मरणानं नित्य प्रबोधित करतो, म्हणजे आपल्याला उदित करतो. जसं जसं आपण स्मरण करतो ना तसे तसे दुर्गुण टाकण्याची प्रवृत्ती देतो आपल्याला. म्हणून ते स्मरण करायचं. यस्य स्मरण मात्रेन, स्मरणाचा एवढाच फायदा आहे की स्मृती शुद्ध होत जाते आणि पूर्वीचं पापकर्म किंवा चुकीचं कर्म पुन्हा येत नाही. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात. कारण जन्म संसार बंधनात का मनुष्य पडतो, तर शब्दरस इथे आसक्त होतो. शब्दरस आसक्त होतो. म्हणून कोणाकोणाची कोणी स्तुती करायला लागलं की बाकीचे लोक काय करतात, फेटा असं कानावर करून घेतात, म्हणजे आपल्याला ऐकू येत नाही. कारण स्वतःची स्तुती, जसं आपल्याला कोणी आपली निंदा केली की ऐकावीशी वाटत नाही, तशी स्तुतीसुद्धा ऐकल्याने अहंकार जागृती होते की आपण आता काही कमी राहिलेले, आपला रेट वाढवला असं आहे. हे क्लासेसवाले सुद्धा 90, 92, 99 पोरं आले की त्याचे फोटो समोर देऊन देतात. कशा करता की आमच्याकडे इतके मार्क मिळतात मध्ये, असं पुढच्या वेळेला मिळेल का, कारण त्याची कॅपॅसिटी असेल तर मिळेल. पण आपण काय म्हणतो, भरपूर चल लातूर पॅटर्न, हे पॅटर्न जे आहे हे सगळे जे आहे ना त्याचे जळगावचे पोरं लातूरला गेले आणि काही झाले नाही, काही नाही, मार्काने पडले, कोट्याला पंचायत होऊन गेली. शिक्षण सगळीकडे सारखं आहे. ग्रॅप्सिन करणाऱ्याची जी प्रावर आहे त्याच्यावर अवलंबन आहे ते. असं काय झालं त्याच्याने, फक्त पैसा वाढला, बाकीचं काही नाही वाढलं, त्रास वाढला. म्हणून जिथे आहात तिथे प्रयत्नशील राहा. महर्षी कपिलाचार्य, सांख्यशास्त्राचा प्रणेता कपिल महामुनी, कृतज्ञ, केलेले कर्म जाणणारे व आपल्या भक्तांच्या सेवेनं मान घेऊन भक्तांचं ऋण चुकवणारा, मेदनीपती, पृथ्वीचा स्वामी, त्रिपद, त्रिलोकी, 3 पायावाला विश्वरूप. 3 पायावाला म्हणजे त्रिपाद पृथ्वी मागितली, म्हणजे देवाला किती पाय असले पाहिजे, 3. आणि म्हणून तिवई असते, तिवईला 3च पाय असतात. म्हणून शंकराच्या डोक्यावर हे जर लावायचं असेल जलधारा तर तीच करायची असते, कारण ती पृथ्वीशी जोडलेली असते, वरची आकाशाशी जोडलेली असते. 2 भाग असतात. भगवान शंकर भूमीत पण आहे आणि आकाशात पण आहे, दोन्ही ठिकाणी आहे. शंकराचं मोजमाप काढायला दोन्ही देव निघाले, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव. तर ब्रह्मदेवानं गाईला साक्ष द्यायला सांगितले, विष्णूनं साक्षच दिले नाही.
तर ते चुकीचे निघाले. तर शेवटी गाईला श्राप झाला, तो मुखापाशी खोटी साक्ष दिल्याचं प्रमाण कसं दिलंय बघा. म्हणून हे आपल्याला कळत नाही. कृतज्ञ केलेले व जाणलेले कर्म भक्तजनांना मानून त्यांना करणारा मेदिनीपती स्वामी झाले. महावराह हिरण्याक्षाचा वध करणारा, महावरारूप धारण करणारा, गोविंद वेदवाणी जाणणारा आणि जाणून घेणारा, सुविष्णू पादार्शितांचा समुदाय सुंदर सेनाला सुज्जित करणारा, कनकादी सुवर्ण बाजूबंद ज्याने धारण केलेले आहे, गुह्यद हृदय आकाशामध्ये जो लपलेला आहे, गंभीर अतिशय गंभीर स्वभावाचा, गहना ज्याचं स्वरूप प्रविष्ट होऊन अत्यंत कठीण असतं, गुप्त वाणी मनानं जाणणारा, चक्र गदाधर भक्तांच्या रक्षणाकरता चक्र आणि गदा आयुध ज्याने धारण केलेले आहे. म्हणून व्यंकटेश स्तोत्रात दिलेलं आहे, माझ्या कर्माचा चेंदा मेंदा कर. आणि चक्राचं सुदर्शन चक्र दुर्वासाच्या मागे लावलं आंबेरसा करता. वेदा सगळं सब जाणणारा, विधान करणारा, स्वांग कार्य स्वयं करून सहकार्याला मोठं करणारा. देव नेहमी काय करतो, स्वतः कार्य करतात, पण जे सहकार्य आहे त्यांचं नाव मोठं करतो. म्हणून बरेच लोक अधिकारीसुद्धा म्हणतात, माझ्या सहकार्याने केलं म्हणून हे काम झालं. काही काही लोक कबूल करत नाही, हे मी सांगितलं म्हणून झालं. असे दोन प्रकार असतात. सहकार्यांमुळे झालं असं की सगळं ऑफिस खुश होतं. मग तो साहेब म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी काम केलं, चला आपण सगळे बसून जेवून टाकू, आज मी पैसे देतो तुमच्या बिलाचं, असं करून टाकतो. म्हणजे ते सगळे उत्साही राहतात, त्याला काही ते विशेष नाही आहे. आणि असेही असतात, आज तुमचा चांगला शेरा मारलाय, आणा, असं आहे. तर परमात्मा तसं नाही आहे. मग परमात्मा जसं करतो ना तसं भक्त करतात. म्हणून भक्तांची ग्वाही, भक्तांची महती, भक्तांची सृष्टी जर अपुरी पडली तर स्वतः येऊन करतात. नाथा घरी घासी कधी आजच, नाथ षष्टी. म्हणून ते म्हणतात, वेदा सगळं कुठ विधान करणारा, स्वांग कार्य करून स्वयं सहकारी करणारा, अजित ज्याच्या द्वारानं कधी तो जिंकला जाणार, कृष्ण श्याम सुंदर कृष्ण, दृढ आपलं स्वरूप सामर्थ्य कधी पडू न देणारा, अच्युत ज्याचं, वरुण जलाचा स्वामी, वरुणांचा देवता, वारुण वरुणपुत्र वशिष्ठ स्वरूप, वशिष्ठ स्वरूप, वृक्ष अश्वत्थ वृक्ष रूपानाम, औदुंबर वड आणि पिंपळ यांच्यामध्ये मी आहे. म्हणून आपल्याकडे बऱ्याच लोकांना तिथे पिंपळ दिसत नाही, ते तिकडच्या पिंपळाकडे जातात. वड पिंपळ आणि औदुंबर तिन्ही एक आहे, एकच रूप आहे. आणि म्हणून अश्वत्थ काय करतो तर कामना पूर्ण करतो. आणि मनोकामना पूर्ण करतो. नुसत्याच कामना नाही तर मनोकामना, कारण मनामध्ये कामना उत्पन्नच होत असतात. मी मागे तुम्हाला सांगितलं ना, आपल्या इथे दूधबो आले ते बोलून गेले की पिंपळाला प्रदक्षिणा घालणं परमार्थ नाही म्हणे. त्याला ते गवताच्या पर्णकुटीत बसवलं तुम्ही. 2-4 बाया गेले, का म्हणे महाराज तुम्ही प्रवचन छान केलं. आता श्रोत्याने म्हटलं की माणूस ताट होऊन जातो, पण म्हणे तुम्ही एक शब्द बोलले तो काही आम्हाला आवडला नाही. म्हणे कोणता, की पिंपळाला प्रदक्षिणा घालणं काही परमार्थ नाही. पण ज्ञानेश्वराच्या आईनं पिंपळाला प्रदक्षिणा घातली, 4 पोरं ज्ञानी झाले, त्याचं काय म्हणे. कारण पिंपळ वृक्ष जो आहे सगळ्या धर्मगुरूंना ज्ञान दिलं आहे. अश्वत्थ मूल वृक्षाणाम, जेव्हा ब्रह्मदेवाने 4 वेद म्हटले, पण मी म्हणतोय बरोबर आहे की कोण सांगेल, तेव्हा आकाशातून आकाशवाणी झाली, हे ब्रह्मा तू अश्वत्थ वृक्षाखाली जाऊन बैस,
तू गेला की सगळे पानं खाली पडतील आणि तू जसे वेद म्हणशील तसे खालून पानं वरती चिटकतील. कारण ब्रह्मदेवाची परीक्षा घ्यायला कोणीच नव्हतं, तेव्हा भगवंताने अशी परीक्षा घेतली. महावीराला सुद्धा ज्ञान कुठे प्राप्त झालं? पिंपळाच्या झाडाला. बुद्धाला ज्ञान कुठे प्राप्त झालं? पिंपळाच्या झाडाला. म्हणून अश्वत्थ मूल वृक्षाणा, अश्वत्थ जो आहे तो मूल वृक्ष आहे म्हणून त्याला अश्वत्थ म्हणतात. तिघांना नाही, औदुंबर, पिंपळ आणि वड आपले तिन्ही आहे आणि मग त्याच्यात निंब आहे आणि एक छोटासा आंबा आहे, म्हणजे 5 वृक्ष आहे. पंचवटी आहे कारण आंबासुद्धा अच्युत आहे म्हणजे पतन होऊ देणारा नाही. आणि निंब ब्रह्मरस आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला निंबाचं झाड ब्रह्मदेवानं उत्पन्न केलं आहे म्हणून गुढीपाडव्याला कोणाचे पानं लावायचे दरवाजाला? लिंबाचे. लिंबाच्या झाडाला आलेला जो फुल आहे त्याचं चूर्ण करायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मरस येई काढा तेने होय जन्म मरण निवाडा. म्हणून साईबाबा कोणत्या झाडाखाली बसले? लिंबाच्या झाडाखाली. असे प्रत्येक झाडाचं वैशिष्ट्य असतं. म्हणून ते म्हणतात भगवान उत्पत्ती प्रलय जाणणारा तथा विद्या अविद्या जाणणारा आणि ज्ञान अज्ञान जाणणारा भगवान षडगुण ऐश्वर संपन्न. भग आपल्या भक्तांना प्रेम वाढवणारा, ऐश्वर हरण करणारा. भक्तांचं काय करतो? ऐश्वर. कारण ऐश्वर जसं जसं हरण होतं तसतसं भक्ताचं भगवंताबद्दल प्रेम वाढतं. नाही तर ऐश्वर काय करतं? प्रेमाची विभागणी करून टाकतं. ऐश्वर काय करतं? देवाच्या प्रेमाची विभागणी करून टाकतं. लक्ष ऐश्वर्याकडे लागतं. भगवती मात्र तसं नाही सांगत. ऐश्वर्य मत्प्रसादेन. भगवती म्हणजे माझ्या प्रसादाना आनंदी परमसुख स्वरूप वनमाली वैजंतीमाला धारण करणारा, हलायुध हलरूप शस्त्र धारण करणारा बलभद्र स्वरूप, आदित्य पुत्र भगवान वामन, ज्योतिर्दित्य सूर्यमंडल विराजमान असणारा ज्योतिस्वरूप, सहिष्णू समस्त द्वंद्वादवर सहन करणारा, गतिसोम सत्पुरुषांचे परम गंतव्य करणारा, सुधर्मा अतिशय सुंदर व शारंग धनुष्य धारण करणारा, खंड परशु शत्रूंना हनन करून खंड करणारा, फरसान धारण करणारा परशुराम, दारुणा सन्मार्ग विधित सापडले किल्ले धारण करणारा, सर्वदूत व्यास सगळ्या प्रकारचा दृष्टा, वेद विभाग करणारा, वाचस्पती योजना, विद्येचा स्वामी, बिना योनी स्वयं प्रगट होणारा. हां, आजच सांगितलं मी तुम्हाला तिथे की भगवान कसे प्रगट झाले. तर यशोदा आपल्या वसुदेव आणि देवकी हे कारागृहात असताना चतुर्भुज रूप प्रगट झालं. शंख चक्र गदा आणि पद्म धारण करणार. आणि भगवंतांनी त्यांना सूचना दिल्या आणि ते पाहता तोपर्यंतच प्रगट झाले. तर ते भगवंताचं रूप पाहता पाहता यांनी श्यामसुंदरा आपण भजन म्हणतो तसं भगवंताची स्तुती केली. भागवतामध्ये एक श्लोक सांगितला आहे. त्या स्तुती करता करताच भगवंताने बालरूप घेतलं आहे. म्हणून भगवान प्रगट झाले. योनी संभव नाही आहे. गर्भवतीचा भास झाला आहे, गर्भातून बाहेर नाही आलेले म्हणून भगवान प्रगट होता. आता बरेच महाराज लोक अवतार दिवस म्हणताय. तू अवतारने तू जन्माला आलाय भाऊ. संयोगातून जन्म आहे. तर अवतार दिन म्हणतात ते. अवतार दिन आहे. अवतार म्हणजे अचानक प्रगट व्हावं लागेल ते. त्याच दिनकर बुवा आले होते ना. म्हटलं का बुवा तुम्ही तर सगळ्यांना बुवा बुवा लिहून ठेवलं. म्हणजे आम्ही बुवा लिहिलो. म्हणजे बरेच लोक तर महाराज लावून येतात. ज्ञानेश्वरानंतर कोणीच महाराज नाही आहे.
कोणी मानायलाच तयार नाही ना. म्हणून ते म्हणतात त्रिसाम देवव्रत 3 साम श्रुतीद्वारा ज्यांची स्तुती होते. सामगा सामवेद गायन करणारा, सामवेद स्वरूप निर्वाणम परम शांतीचा निधान करणारा, भेखजम संसार रोगावर औषध. मग काय म्हणे तर संसार रोगावर औषध कोणतं आहे तर गीतामृत उपदेशपान करणारा परम वैद्य. हे तुमच्या मराठी पुस्तकात आहे का? म्हणून ते पुणेकरांची भाषा खालची आहे. काय कोणतं अमृत दिलं? गीतापानामृतम. मग ते नुसतं गीताचं पारायण करून जमलंय का इतक्या वर्षात? नाही. चट पट म्हटले श्लोक म्हणून ते जमत नाही. तर ते आपल्यात उतरलं पाहिजे ना. ते आपल्यामध्ये जोपर्यंत उतरत नाही, ते गोळ्यांच्या पाकिटात असेल ते सापडले मग काढून टाक ना. कारण ते सडलेलं पाणी पडतं देवाच्या अंगावर. शम उपसम उपदेश करणारा, शांत परमशांतीकृत, निष्ठा सगळ्या ठिकाणी स्थित असणारा, शांती परमशांती स्वरूप, परायणम मुमुक्ष पुरुषांना प्राप्त करणारा, शुभांग अतिमनोहर व अतिसुंदर अंग असलेला, शांतीदीत परमशांती देणारा, सृष्टा ससर्ग अधिक सगळी रचना करणारा, जे 10 सर्ग सांगितले त्याची रचना करा, कुमुदा पृथ्वीला प्रसन्न करणारा, कुलशया जलामध्ये शयन करणारा, नाग रूपावर शयन करणारा, गोहिता गोपाल रूप गायींचा अवतार धारण करणारा. कृष्ण अवतारामध्ये काही गायींमध्ये स्वतः आले आहे भगवान, स्वतः गायीचं रूप सुद्धा धारण केलं आहे. म्हणून गोविंदो गोविदाम पती, वृषभाक्ष समस्त कामना पूर्ण करणारा आणि वृषभांमध्ये सुद्धा आलेले आहे. म्हणून वृषप्रिय हा तोच वृषभ म्हणजे धर्म आहे. म्हणून धर्म भगवंताला अत्यंत प्रिय आहे. आणि वरती रणभूमीमध्ये धर्माचं पालन करणारा, निवृत्त आत्मा, स्वभावानं विषय वासना रहित होणारा, नित्य शुद्ध मनानं संक्षिप्ता विस्तृत जगाचं क्षणभर करणारा, क्षेमकृत शरणांगताची रक्षा करणारा, शिवा स्मरण मात्रानं पवित्र करणारा, श्रीवत्सवत्साक्ष श्रीवत्स नामक चिन्हाला वृक्षस्थलावर धारण करणार, श्रीवासा लक्ष्मीचं वासस्थान, श्रीपती परमशक्तिरूप लक्ष्मीचा स्वामी, श्रीमतां वराहा समस्त संपत्तीचा ऐश्वर्याचा मालक, श्रीदत्त भक्तांना लक्ष्मी प्रदान करणारा, श्रीयश लक्ष्मीचा नाथ, श्रीनिवास लक्ष्मीच्या अंतःकरणामध्ये नित्यवास करणारा, श्रीनिधी समस्त स्त्रियांचा आधार, श्रीभावना सगळ्या मनुष्यामध्ये कर्मानुसार नाना प्रकारचं ऐश्वर्य प्रदान करणारा, कर्मानुसार ज्याचं जसं कर्म असेल तसं. म्हणून आपल्याकडे नाथ महाराज आणि माणिक प्रभू हे अत्यंत श्रीमंत संत होते. माणिक प्रभूच्या अंगावर तर रत्न असायचे, नाथांच्या अंगावर सुद्धा सगळं वैभव होतं. असं उदास नाही राहिले ते. आणि अन्नदानाला मागे कधीच नाही, चालू दे. बाकीच्या संतांनी लोकांकडून अन्नदान करून घेतलं, नाथ आपल्या संपत्तीतलं अन्नदान. म्हणून आता नाथांच्या वंशजाला सगळ्या या उत्पन्नातला काही भाग द्यावा लागतो सरकारला. काळ्या रामाचं सुद्धा उत्पन्न त्यांना द्यावं लागतं, विभागणी केली जाते त्याची. म्हणून श्रीधर जगज्जननी श्रीच्या वृक्षस्थळाला धारण करणारा, श्रीयकर समस्त स्तवन अर्चन करणारा, भक्तांना श्री का विस्तार करणारा आणि श्रेय कल्याण स्वरूप. म्हणून माणसाला श्रेयापेक्षा प्रेय
आवडत असतं. आणि प्रिय हे माणसाचं नेहमी कल्याण करेल असं नाही. प्रियामध्ये मनुष्य अटकून जातो. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरुराई कृपामज केली परिणाई घडली सेवा. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा भोज तुका पावसेन.